भारतीय निवडणूक आयोगानं SIR जी मोहीम मतदार पुनर्निरीक्षणाचं जे काम आहे त्यामध्ये माझी एक माहिती मला आत्ता जी मिळाली ते हे डेर्ले नरेंद्र वसंत नावाचे शिक्षक आहे. त्यांच्याकडची माहिती आहे ती बहुतेक सगळ्याच BLOंकडे आहे. पण मी गावामध्ये ओझरला जो घोळ माझ्या निदर्शनास आला की प्रत्येक यादीला अल्फाबेटिक एक तर केलं पाहिजे असं माझा धारणा होती. परंतु डेर्ले सरांनी सांगितलं ते अतिशय योग्य आहे. अल्फाबेटिकल माहितीप्रमाणे अर्ज बोलवायचे. मतदार जेव्हा तुमच्याकडे येतो हे जे काही ऍप त्यांनी दिलंय या ऍपवरती हा जो फॉर्म आहे हा जर स्कॅनरने हा स्कॅन केला तर BLOचं काम अतिशय सोपं होतं. शक्यतो मतदार हा अर्ज घरी घेऊन जातो. माहिती 2 भागात भरायची आहे. त्याला इकडे भरायची की इकडे भरायची याची कल्पना नसती सामान्य मतदाराला. मॅपिंग करायला त्याला अडचणीचं येतं आणि त्यामुळे सगळ्याच मतदारांनी देखील आणि BLOंनी देखील या ऍपचा खऱ्या अर्थानं फायदा घेणं गरजेचं आहे. आणि संबंधित मतदार आला तर त्याला अल्फाबेटिकली यादी ठेवा म्हणजे अल्फाबेटिकली तुम्हाला शोधता येईल. आणि एकदा का ते नाव सापडलं तर साधं एक स्कॅन याच्यावर तुम्ही केलं की त्याची संबंध माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आणि याचा लगेच लाभ असा आहे की 2 मिनिटात अवघं काम हे संपतं. एक अर्ज एक फॉर्म संबंधित मतदाराला दिला जातो. 2 मिनिटं लागतात आणि एक मात्र त्या BLOकडे जमा होतो. सगळीकडे BLOंचं प्रेशर पाहता राज्यभरामध्ये हे अतिरिक्त काम त्यांना ओझं आणि तापदायक आहे. पण ते सोपं करण्याचं काम माझ्या आत्ता निदर्शनास आलं. सगळ्याच BLOंच्या असावं अशी अपेक्षा आहे. पण नसेल तर मात्र ही सगळ्यात सोपी पद्धत मी आता नरेंद्र वसंत डेर्ले सरांच्या रूपानं पाहिली आहे. माझी या निमित्तानं मतदारांना आणि BLOंना पण हे आव्हान आहे. मी माहिती जी मला मिळाली तहसीलदार कार्यालयामध्ये आमच्याकडे पण प्रशिक्षणासाठी आमच्या पक्षासाठी म्हणून तहसीलदार महोदय आले होते. पण ही माहिती एवढी सोपी आहे फक्त ती क्लिष्ट करू नये आणि सुकर मतदार नोंदणी होण्यासाठी गतिमान काम या ठिकाणी होईल असं मला वाटतं आणि कोणी मतदानापासून वंचित राहणार. धन्यवाद.